देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपूरमध्ये दिमागदार पद्धतीने पार पडला। तिन्ही पक्षाच्या 39 मंत्र्यांनी राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली। फडणवीस सरकारमधील 39 मंत्र्यांपैकी 19 मंत्र्यांचा नव्याने समावेश करण्यात आला। स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। सगळ्या मंत्र्यांकडनं 2.5 वर्षांच्या मंत्रिपदाचं प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्यामुळे 2.5 वर्षांनंतर नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का असा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालाय। बघूया। हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी रविवारी नागपूरमध्ये राजकारण्यांची लगबग पाहायला मिळाली। सगळ्यांनाच उत्सुकता होती ती मंत्रिमंडळ विस्ताराची। 5 डिसेंबरला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर तब्बल 10 दिवसांनी नागपुरात इतर मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला। अखेरच्या क्षणापर्यंत कुणाच्या नावाचा समावेश मंत्रिमंडळात होणार हे गुलदस्त्यात होतं। सकाळपासून तिन्ही पक्षातील आमदारांना मंत्रिपदाचे फोन येण्यास सुरुवात झाली। संध्याकाळी 4 वाजता नागपूरच्या राजभवनात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला। ज्येष्ठतेनुसार मंत्र्यांना शपथ देण्यात आली। महायुतीत 39 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला। भाजप 19, शिंदेची शिवसेना 11, अजित पवारांची राष्ट्रवादी 9 अशा 39 मंत्र्यांनी शपथ घेतली। भाजपला विधानसभेत 132 जागा मिळाल्या असल्यानं मंत्रिपदासाठी मोठी स्पर्धा होती। त्यापैकी 19 जणांना देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये संधी मिळाली आहे। यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, गणेश नाईक, राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार यांच्या नावांचा समावेश पाहायला मिळतो। सुधीर मुनगंटीवारांसारख्या मोठ्या नेत्याचं नाव वगळल्याचंही पाहायला मिळतंय। 19 जणांमध्ये 9 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे। मंत्रिमंडळातील भाजपचे नवे चेहरे: शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे, मेघना बोर्डीकर, पंकज भोयर, अशोक उईके, माधुरी मिसाळ, आकाश फुंडकर, जयकुमार गोरे, संजय सावकारे। भाजपातील नवनेतृत्व घडवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे। बावनकुळेंचा समावेश मंत्रिमंडळात झाल्याने रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपाचं प्रदेशाध्यक्षपद सोपवलं जाण्याची शक्यता आहे। मला विश्वास होता की पक्ष एक चांगली जबाबदारी मला देईल आणि त्याप्रमाणे दिलेली आहे। आता बघू, अजून उत्सुकता आहे आणखी काय काय जबाबदारी मिळते। हे पहा, बेसिकली ते त्यांच्या पक्षातून मंत्री होतेच आणि मी माझ्या पक्षातून आधी मंत्री होतेच। तर आम्ही आमच्या पक्षामध्ये खूप कष्ट घेऊन इथपर्यंत आलेलो आहोत, तर ते आमच्या कष्टाचं चीज आहे। जी जबाबदारी आज खांद्यावर मिळालेली आहे ती मतदारसंघ आणि कोकणातल्या जनतेमुळेच आहे। कारण का कोकणातल्या जनतेने आम्हाला भरभरून प्रेम दिलं आणि जी काही मंत्रिपदाची जबाबदारी की जे काही खातं भेटेल त्याचा जास्तीत जास्त उपयोग महाराष्ट्राच्या निश्चित पद्धतीने करीन, पण कोकणाला निश्चित पद्धतीने झुकतं माप देईन। नाही, भावना म्हणजे मतदारसंघातल्या सगळ्या कार्यकर्त्यांची आणि अनेक वर्षाची इच्छा पूर्ण झाली आणि आज भाजपनं देवेंद्रजींनी, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, अमितभाई शाह यांनी हे जबाबदारी दिली मंत्रिपदाची। नक्कीच चांगलं काम जिल्ह्यात आणि राज्यात करून दाखवणे हीच माझी जबाबदारी आहे, ती नक्की मी पार पाडते। शिंदेच्या शिवसेनेला 11 मंत्रिपद मिळाले। यात 6 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे। संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांचं मंत्रिपदाचं स्वप्न अखेर पूर्ण झालंय। उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, संजय राठोड यांना पुन्हा संधी मिळाली आहे। तर अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, तानाजी सावंत यांना पुन्हा संधी मिळालेली नाही। शिंदेच्या शिवसेनेचे नवे मंत्री: भरत गोगावले, प्रताप सरनाईक, आशिष जयस्वाल, प्रकाश आबिटकर, योगेश कदम आणि संजय शिरसाट। भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वच्छ प्रतिमेचा आग्रह धरण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान शिंदेच्या शिवसेनेकडून शपथ घेतलेल्या मंत्र्यांकडून 2.5 वर्षाचं प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे। आनंदाची भावना आहे। वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी या सरकारमध्ये पुन्हा मंत्रिपदाची शपथ मला घेण्याची संधी मिळाली। पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार आपल्या मतदारसंघाचा, जिल्ह्याचा आणि राज्याच्या विकासाकरता जे मला करता येईल तो करण्याचा प्रयत्न करेल। जे विश्वासाने जी जबाबदारी शिंदे साहेबांनी मला दिलेली आहे ती मी प्रामाणिकतेने पार पाडेल। या शासनामध्ये एक उत्तम काम आपल्याला कसं करता येईल आणि आपल्या जे विभागाची जबाबदारी आपल्याला देण्यात येईल त्या विभागामध्ये नवीन नवीन
इनोव्हेटिव्ह संकल्पना कशी आणता येईल, त्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करून सामान्य माणसाच्या आशा अपेक्षा कशा पूर्ण करता येईल यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. मी स्वतःहून माननीय शिंदे साहेबांना सांगितलं की आपल्याला येणाऱ्या 5 वर्षात आमच्यामधला काही फेरबदल करायचा असेल आणि ज्यांना आता संधी मिळाली नाही त्यांना द्यायची असेल तर आम्ही सगळे अधिकार तुम्हाला देतो. तुम्ही जरूर ज्यांना आता संधी मिळाली नाही त्यांना ती संधी द्या. त्यामुळे आम्ही आमचे सगळे अधिकार आज शपथ घेण्यापूर्वीच माननीय शिंदे साहेबांना दिलेले आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 9 मंत्रिपदं मिळाली आहेत. त्यात हसन मुश्रीफ, दत्ता भरणे, आदित्य तटकरे, माणिकराव कोकाटे यांना पुन्हा संधी मिळाली आहे. मात्र छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांसारख्या दिग्गजांना संधी मिळालेली नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे मंत्री नरहरी झिरवाळ, इंद्रनील नाईक, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील. शपथविधीपूर्वी नागपुरात झालेल्या अजित पवार राष्ट्रवादीच्या मेळाव्यात महायुतीच्या मंत्र्यांची टर्म ही 2.5 वर्षांचीच असेल असं अजित पवारांनीही स्पष्ट केलंय. आदरणीय दादांनी, आदरणीय तटकरे साहेबांनी महायुतीच्या मंत्रिमंडळात आदरणीय देवेंद्र भाऊच्या नेतृत्वाखाली, एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माझे नेते आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करायची संधी मिळाली आहे. एक वेगळ्या भावना आहेत. ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. जी संधी त्यांनी मला दिलेली आहे ही निश्चितपणाने अधिकाधिक लोकांच्या हितासाठी, लोकहितासाठी आणि जनतेच्या कामासाठी निश्चितपणाने वापर करीन आणि प्रयत्न करेन. आदरणीय अजितदादा पवार साहेब, तटकरे साहेब, प्रफुल्लभाई पटेल साहेब यांचे आभार मानतो. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि दुसरे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचाही आभार मानतो. आणि या पदाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे जे काय आम्हाला डिपार्टमेंट किंवा जो हे मिळेल त्या विभागाच्या मंत्रिपदाच्या माध्यमातून या राज्याची, इंदापूर तालुक्याची, जनतेची जेवढी काय सेवा करता तेवढं करण्याचा प्रयत्न मी निश्चित प्रकारे आणि प्रामाणिकपणे करेन. नव्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन्ही भावा बहिणींनी शपथ घेतल्याचं पाहायला मिळालंय. महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात विभागीय समतोल साधण्याचा प्रयत्न महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी केल्याचं दिसतंय. 23 नोव्हेंबरला प्रचंड बहुमतानं विजय मिळवलेलं महायुती सरकार आता शपथविधीनंतर पूर्णत्वास आलेलं आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आता महायुती सरकारची खरी परीक्षा सुरू होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नागपूर.